the another type. And last is repulsion induction motor. So repulsion induction motor मध्ये काय असतं तर the stator winding which is single winding and which forms of poles, and rotor having two windings. One is squirrel cage type structure and another is DC commutator type winding, means armature type winding. दोन वाइंडिंग असतात एकाच रोटर मध्ये, दोन वाइंडिंग. स्क्वेरल केज पण असतं आणि दुसरं म्हणजे हे रिपल्शन टाईपचं वाइंडिंग पण त्याच्यात मध्ये इन्सर्ट केलेलं असतं. सो हॅव्हिंग अ शॉर्ट सर्किटेड सेट ऑफ टू ब्रशेस. जो तुम्हाला मी सांगितलं बेसिक रिपल्शन मध्ये जसा शॉर्ट सर्किटेड स्ट्रक्चर असलेले ब्रशेस जे असतात तर ते पण असणार, आणि प्लस काय असणार आतमध्ये त्याच्या स्वतःच स्क्वेरल केज टाईपचं वाइंडिंग असणार. सो देर आर 4 टाइप्स. सो डिटेल मध्ये आपण बघतच होतो. सो this is the construction where two poles are there which are supplied with AC supply, and this is the armature. So armature which is connected with the brushes. दोन ब्रश अरेंजमेंट आहे इथे दिसते बघा तुम्हाला. सो याची पोझिशन कशी असते. सो डीसी मोटर जेव्हा तुम्ही म्हणत होता शिकत होता, सो डीसी मोटरचे ब्रशेस हे 90 डिग्री होते. कशाला तर या पोल्स जे आहेत त्याला 90 डिग्री होते. ठीक आहे. आणि या रिपल्शन मोटर मध्ये ब्रशेस जर बघितलात तुम्ही तर कसे असणार, विच आर इन दी ऍक्सिस, मॅग्नेटिक ऍक्सिस ऑफ दी स्टेटर पोल्स. स्टेटर पोलच्या मॅग्नेटिक ऍक्सिस पासून 90 डिग्री याच्या कुठेतरी मध्ये असणार. म्हणजे 0 to 90 डिग्री एवढ्या शिफ्टिंग मध्ये आपण याला शिफ्टिंग अरेंजमेंट असते, ब्रशला शिफ्टिंग अरेंजमेंट असते. म्हणजे यू कॅन शिफ्ट दी पोझिशन और मॅग्नेटिक ऍक्सिस ऑफ दी ब्रशेस, magnetic axis of the brushes. So position of the short circuited brushes which is seen here. So याला तुम्ही म्हणणार काय, दी प्लेन म्हणजे जी बेसिक रिपल्शन टाइप मोटर ज्याला आपण म्हणतो तर ही अशा प्रकारची असते. ज्याच्यामध्ये काय होईल तर दिस इज दी स्टेटर पोल. सो विच प्रोड्यूस दी अल्टरनेटिंग फ्लक्स. हा अल्टरनेटिंग फ्लक्स तयार करतोय जिथे जेव्हा ज्या इव्हेंटला म्हणजे ज्या हाफ सायकलला इथे एन असेल त्या हाफ सायकलला इथे एस असेल. पुढच्या हाफ सायकलला काय असेल, नेक्स्ट हाफ सायकलला इथे एस असेल इथे एन असेल. लक्षात आलं तुमच्या, कारण एसी सप्लाय आहे आपला. सो एसी सप्लाय मध्ये काय होणार, समजा एक हाफ सायकल आहे हे, तर या हाफ सायकलला समजा हा अप्पर पोल जो आहे तो इथे एन आहे. ठीक आहे. हा पुढच्या नेक्स्ट म्हणजे हा एन असेल तेव्हा हा काय असणार, एस असणार. ओके. नेक्स्ट हाफ सायकल. सो समजा नेक्स्ट हाफ सायकलला काय होईल, एसी सप्लाय म्हणजे करंटची डायरेक्शन बदलेल. सो व्हेन द डायरेक्शन ऑफ करंट चेंजेस ऍट दॅट टाइम दिस एन बिकम्स एस अँड दिस एस बिकम्स एन. सो अशा प्रकारे हे काय होत राहील, कंटिन्युअस चेंज होत राहील डायरेक्शन ऑफ फ्लक्स जे आहे किंवा डायरेक्शन ऑफ पोलॅरिटी विच गेट चेंजेस अकॉर्डिंग टू दी पोझिशन ऑफ दी, किंवा आपण म्हणूया अकॉर्डिंग टू दी मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ दी एसी सप्लाय. ओके. तर त्याप्रमाणे इथे फील्ड तयार होईल अकॉर्डिंग टू दी पोलॅरिटीज. Because of induction there is a rate of change of flux and there is a conductors of this armature which connected to the brushes. ते कंडक्टर आपण ब्रश ना जोडलेले आहेत. सो दिस इज नथिंग बट दी शॉर्ट सर्किटेड कंडक्टर. वी कॅन से शॉर्ट सर्किटेड कंडक्टर और वी कॅन से दी कंटिन्युअस कंडक्टर. सो बिकॉज ऑफ इंडक्शन the EMF induced in the armature conductor, the direction of induced EMF which is so direction which is same, and when n is here at that time here also n which is there, and so that what happened, the repulsion which is there, and that repulsion, due to that repulsion the force which is occurred.
So the direction of this motor which depends upon the position of brushes. If you shift the position of brushes like this, so the direction of motor which is towards the clockwise side. If you change the direction of brushes like this, so motor runs at the अँटी-क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे तुम्ही त्या ब्रशची डायरेक्शन ज्याप्रमाणे चेंज कराल त्याप्रमाणे तुम्हाला काय होईल, इथे डायरेक्शन ऑफ मोटर जी आहे ती चेंज होईल. 1 मिनिट. हॅव यू गॉट? हे समजतंय का तुम्हाला मी शिकवलेला? एनीवन? एनीवन? हे तुम्हाला समजतंय का? अरे बोला. एनीवन? अरे कोणीतरी बोला की रे. कोणीतरी बोला. Okay, so next is compensated repulsion motor. So improve the power factor and for better speed regulation, this motor which is modified, so repulsion motor which is modified with the compensated winding. There is additional compensated winding which is provided with the स्टेटर वाइंडिंग. सो स्टेटर पोल जे आहेत त्याच्यावर मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की एकच वाइंडिंग आहे, तर इथे अजून काय केलं जातं. सो अनदर वाइंडिंग विच इज वाउंडेड ऑन द स्टेटर पोल कॉल्ड एज कंपेन्सेटेड वाइंडिंग अँड विच इज कनेक्टेड with the additional brush arrangement. With the additional brush arrangement मी तुम्हाला दाखवतो इथे. So this one is the compensated winding which is connected to the armature with additional brush set. With additional brush set. हे जे वाइंडिंग आहे हे compensated winding आहे. हे बसवलेलं कशावर आहे, याची पोझिशन, तर याची पोझिशन आहे पोलवर आणि याची कनेक्शन कोणाला केलेली आहे. सो कनेक्टेड विच इज कनेक्टेड टू दी आर्मेचर विथ ऍडिशनल ब्रश सेट. म्हणजे मगाचा जो तुम्हाला ओरिजिनल मोटर जी होती त्याला दोनच ब्रश होते. हे बघा इथे दिसतात तुम्हाला. दिस इज वन ब्रश अँड अनदर ब्रश अँड विच इज कनेक्टेड टू इच अदर थ्रू दी वायर. ते दोन ब्रश एकमेकांना वायरने जोडलेले होते. तर आता नवीन आपण काय म्हणतो इथे, अनदर ब्रश सेट विच इज देअर अँड दॅट winding, compensated winding which is connected to the armature with help of additional brush set. Okay, so which is used to improve the power factor of the motor. एक म्हणजे power factor and दुसरा म्हणजे to provide the better speed regulation. So this is the two uses of compensated winding. So this winding which much smaller than the stator winding. Stator winding पेक्षा ते खूप कमी असतं, त्याचे टर्न्स वगैरे कमी असतात. So usually wound in the inner slots of each main pole and is connected in series with the armature. So through additional set of brushes placed midway between the usual short circuited brushes. Short circuited brushes जे आहेत त्यांच्या 90 डिग्रीला काय बसवलेले असतात, हे जे कंपेन्सेटेड वाइंडिंग जे आहे ते बसवलेलं असतं. सो नेक्स्ट इज, सो दिस इज दी टॉर्क वर्सेस अल्फा कॅरेक्टरिस्टिक्स. सो नेक्स्ट इज द रिपल्शन स्टार्ट इंडक्शन रन मोटर. So how the repulsion start induction motor which is there. So brush lifting type in which the brushes are automatically lifted from the commutator and which is short circuited. These motors generally employ radial form of commutator and are built both in small and large sizes. So brush riding type in which brushes ride on the commutator at all times. These motors use axial form of commutator and
आर ऑलवेज बिल्ड इन स्मॉल सायझेस. तर काय केलेलं असतं याच्यामध्ये, रिपल्शन सुरुवातीला जे आपल्याला पाहिजे तर त्यावेळी फक्त हे ब्रश अरेंजमेंट वापरून आपण काय करतो, तर या दोन कम्युटेटर जे सेगमेंट आहेत त्यांना आपण शॉर्ट करतो आणि त्यावेळी तिला रिपल्शन म्हणून वापरतो आणि त्यानंतर काय करतो तर ब्रश लिफ्टिंग अरेंजमेंट असते. सो वी लिफ्ट द ब्रश ऑटोमॅटिकली, there is lifting in the brushes are there and the commutator which is short circuited with another rings. So त्याच्यासाठी सेंट्रिफ्युगल अरेंजमेंट वापरतो आपण. सो सेंट्रिफ्युगल अरेंजमेंट मध्ये जेव्हा मोटर स्टार्ट होते तेव्हा ऑटोमॅटिकली काय होतं, सेंट्रिफ्युगल स्विच मुळे जो कम्युटेटर आहे तो होल कम्युटेटर गेट शॉर्ट सर्किटेड. तो जो कम्युटेटर आहे पूर्ण कम्युटेटर तो काय होतो, शॉर्ट होतो, लक्षात घ्या. Okay, so next is repulsion induction motor. In case of repulsion induction motor, what is there? So there are two windings. One is squirrel cage winding and another is commutated winding called as the armature winding. So armature winding जसं असतं डीसी आर्मेचरला तर त्याचप्रमाणे एक वाइंडिंग असतं आणि दुसरं कम्युटेटर दुसरं म्हणजे स्क्वेरल केज वाइंडिंग. तर अशी दोन वाइंडिंग असतात. सो दोन्ही वाइंडिंग जी आहेत ती त्या रोटरला असल्यामुळे दॅट रोटर or armature gets which is bulkier, somewhat bulkier. So this motor is combination of repulsion and induction type and sometimes referred as squirrel cage repulsion motor. So it possesses the desirable characteristics of repulsion motor and the constant speed characteristics of induction motor. So सुरुवातीला repulsion, त्यानंतर आपण इंडक्शन अशी पण एक मोटर बघितली. ही दुसरी मोटर जी आहे ज्याच्यामध्ये दोन्ही इनकॅल्क्युलेट केलेलं असल्यामुळे काय होईल तर दोघांचेही कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे एक म्हणजे स्टार्टिंग साठीचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला लागतात तेही आणि कॉन्स्टंट रनिंग कॅरेक्टरिस्टिक्स, तर ह्या दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्सचं कॉम्बिनेशन केल्यामुळे द परफॉर्मन्स ऑफ दिस रिपल्शन इंडक्शन टाइप विच इज मच बेटर दॅन द रेग्युलर इंडक्शन और रेग्युलर रिपल्शन मोटर. सो squirrel cage winding and another is commutator winding, DC winding. Both these windings function during the entire period of operation. मगाची जी बघितली होती आपण रिपल्शन स्टार्ट इंडक्शन रन, त्याच्यामध्ये काय होत आहे, दी ब्रश अरेंजमेंट विच गेट शिफ्टेड अँड दी कम्युटेटर गेट शॉर्ट सर्किटेड थ्रू दी ब्रश अरेंजमेंट. म्हणजे काय होतं, जी रिपल्शन साठी आपण जी अरेंजमेंट वापरतो ती शिफ्ट होते आणि दुसरी अरेंजमेंट कोणती पिक्चर मध्ये येते, ती शॉर्ट सर्किटिंग मेकॅनिझम विच इज युज्ड. एक शॉर्ट सर्किटेड मेकॅनिझम जे आहे तर ती शॉर्ट सर्किटेड मेकॅनिझम येतं कॉन्टॅक्ट मध्ये अँड दिस रोटर विच वर्क्स ॲज अ इंडक्शन मोटर. सो इंडक्शन रोटर सारखा वर्क करतो तो आणि सुरुवातीला काय म्हणून वर्क करतो तर रिपल्शन मोटर म्हणून वर्क करतो. सो या मोटरमध्ये मात्र रिपल्शन इंडक्शन मध्ये दोन्ही सिस्टीम ऍट ए टाइम चालू आहेत. एक म्हणजे दी वन ब्रश सेट फॉर शॉर्ट सर्किटिंग दी टू सेगमेंट्स, हे एक झालं. आणि दुसरा म्हणजे दी अनदर इज दी स्क्वेरल केज टाइप रोटर वाइंडिंग. सो बोथ विच आर इनकॅल्क्युलेटेड इनसाइड दिस रोटर. सो असं म्हटलेलं आहे इथे, बोथ दीज वाइंडिंग्स फंक्शन ड्युरिंग दी एंटायर पिरियड ऑफ ऑपरेशन ऑफ दी मोटर. सो दी कम्युटेटेड वाइंडिंग lies in the outer slots with squirrel cage winding which is in the inner slot. So at start the commutated winding supplies most of the torque and rotor squirrel cage winding which is practically inactive because of the high reactance. So when the rotor accelerates, the squirrel cage winding takes up a large portion of load. So the brushes are short circuited and ride on the commutator continuously. One of the advantage of this motor is that requires no centrifugal short circuiting mechanism. जे मी तुम्हाला सांगितलं होतं, कारण जिथे बघा ऑटोमॅटिक ही मेकॅनिझम येतात तिथे मेंटेनन्स वाढतो. या मोटरमध्ये दोन्ही म्हणजे शॉर्ट सर्किटेड मेकॅनिझम तर वापरलेलंच नाही आपण, पण दोन्ही वाइंडिंग एकाच रोटर मध्ये असल्यामुळे म्हणजे एकतर वाउंडेड टाइप स्ट्रक्चर जे आहे विच इज लुक लाईक अ डीसी आर्मेचर अँड अनदर इज दी स्क्वेरल केज, हे एकाच रोटर मध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स, दोघांची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर त्या दोघांच्या कॅरेक्टरिस्टिक्स मुळे सो this is nothing, we can say this is nothing but the hybrid type motor where both windings which are present, one is
the squirrel cage winding, and another is the armature type DC commutator type winding. So as shown, its starting torque is high, being access to 300%. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही मोटर कशावर सिलेक्ट करता. सो विच डिपेंड्स अपॉन द ऍप्लिकेशन, हाऊ वेअर दी मोटर विच इज युजफुल, कुठे ती मोटर वापरणार आहात तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे आधी तुम्हाला बघावं लागेल. लक्षात घ्या, कारण आता तुम्ही एकदम सोपी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा तुम्ही एखादी इंडक्शन मोटर तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, तर त्यासाठी तुम्हाला पंप जो वापरणार, पंपला समजा तुम्ही ती इंडक्शन मोटर जोडणार आहात तर तुम्हाला पंपचे कॅरेक्टरिस्टिक्स, पंपची डिलिव्हरी किती आहे, पंपचा डिलिव्हरी रेट किती आहे, सक्शन रेट किती आहे, त्याच्यानंतर टॉर्क रिक्वायरमेंट किती आहे, हे सगळं आधी पंप साईडचं बघावं लागेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला मोटर जोडावी लागेल. मित्रांनो, असंच बाजारातून मोटर विकत घेतली आणि लावी असं होत नाही. सो यू हॅव टू सिलेक्ट दी मोटर ऍज पर, कशी सिलेक्ट करायची आहे मोटर, ऍज पर दी requirement by the consumer or as per the requirement of the application where it is used. जिथे कुठे तुम्ही ती मोटर वापरणार आहात तर त्या ठिकाणी तुम्हाला टॉर्क रिक्वायरमेंट काय आहे, स्पीड रिक्वायरमेंट काय आहे, बेसिक हे आहे ज्या गोष्टी आहेत, त्याच्यानंतर टाइप ऑफ सप्लाय अवेलेबल आहे, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहित असेल तर आणि तरच तुम्ही काय करू शकता, you can suggest them the motor. So next is AC series motor. So तुम्ही मोटर एक ऐकलेली आहात, डीसी मोटर. सो द कन्स्ट्रक्शन ऑफ एसी सिरीज मोटर विच इज लुक लाईक द डीसी मोटर. हे काय आहे तर या एसी सिरीज मोटर मध्ये जर कन्स्ट्रक्शन तुम्ही बघितलात तर जसं डीसी मोटर मध्ये तुम्ही गेल्या वर्षी शिकलात, कदाचित अजून विसरला नसाल. सो डीसी मोटर मध्ये जसं कन्स्ट्रक्शन असतं तर त्याचप्रमाणे कन्स्ट्रक्शन तुम्हाला काय मिळतं या एसी सिरीज मोटर मध्ये मिळतं. पण डिफरन्स नेमका काय ते आपल्याला बघायचं आहे. सो वेदर दॅट डीसी मोटर कॅन बी युज्ड ॲज एसी मोटर, सो इट इज पॉसिबल, बट द थिंग इज दॅट हे पॉसिबल आहे पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय. सो द प्रॉब्लेम इज दॅट द अल्टरनेटिंग फ्लक्स वुड कॉज एक्सेसिव्ह एडी करंट. काय होणार आहे तर डीसी मोटर मध्ये एडी करंट वगैरे हा काही प्रॉब्लेम नसतो, बट in AC current, so AC supply, when there is a AC supply which is available at that time, बघा डीसी मोटर मध्ये फक्त रेजिस्टन्सचा विचार करतो आपण, मग एसी मोटर मध्ये रिएक्टन्सचा विचार करावा लागतो. डीसी मोटर मध्ये आपण फक्त करंट व्होल्टेज वगैरे बघतो, तर तसे एसी मोटर मध्ये इम्पिडन्सचा विचार करावा लागतो. सो विच इज द ऍडिशनल पॅरामीटर विच कम्स इन टू पिक्चर वेन टाइप ऑफ सप्लाय गेट चेंज. म्हणजे डीसी पासून तुम्ही एसी कडे जर गेलात तर नेमक्या काय काय चेंज होतील तर ते मी तुम्हाला सांगत होतो. सो आता डीसी मोटर, एसी सिरीज मोटर जे आहे त्या ठिकाणी डीसी मोटर का वापरू शकत नाही आपण. सो वी कॅन यूज, बट देर आर सम लिमिटेशन्स. सो फर्स्ट लिमिटेशन, द अल्टरनेटिंग फ्लक्स वुड कॉज एक्सेसिव्ह एडी करंट लॉस इन द योक अँड फील्ड which course which will become extremely heated. काय होतं, एडी करंट वाढतो जेव्हा तुम्ही एखाद्या मोटरला असू दे किंवा एखाद्या आर्मेचरला, स्टेटरला जेव्हा सप्लाय देता एसी सप्लाय. सो ड्यू टू एसी सप्लाय the eddy currents which are formed inside the core मध्ये एडी करंट फॉर्म होतात, and due to eddy currents what happened, एडी करंट जेव्हा फॉर्म होतात तर त्या फॉर्म एडी करंट मुळे there are the losses takes place called as I square R losses. So I square R losses for a certain time called as the heat losses. So next is vicious sparking will occur at brushes because of huge voltage and current induced in the short circuited armature coils during their commutation period. दादा मी तुला कॉल करतो 1-5 मिनिट. So power factor is low because of high inductance of the field and armature circuits. So these are the issues, so that the AC series motor, which is nothing but the modified version of DC motor. So what is the modifications which are required
to convert the AC series motor from the DC motor. So DC मोटर पासून AC मोटर बनवायची असेल तुम्हाला AC सिरीज तर मॉडिफिकेशन काय करावे लागतील. सो the modifications which are first is we have to use the lamination structure type stator winding poles, or we can say the stamping type structure with the insulation. So each stamping should be insulated to minimize the eddy current flowing through that the पोल्स. म्हणजे त्या पोल मधून एडी करंट कमीत कमी फ्लो होण्यासाठी आपल्याला सॉलिड पोल करून चालणार नाही, तर त्याला काय वापरावं लागेल, यू हॅव टू यूज दी स्टॅम्पिंग टाईप स्ट्रक्चर. म्हणजे पत्रे पत्रे एकत्र करून आपण त्याला रिवेट करतो आणि जे स्ट्रक्चर बनवतो पोलचं, तर त्याला स्टॅम्पिंग टाईप स्ट्रक्चर म्हणतात. सो दॅट दी एडी करंट्स गेट्स reduced. Another arrangement, so the reactance and resistances of the field and armature winding should be kept minimum as possible. So याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सो you have to adjust the turns, you have to reduce the turns of the armature winding. हॅलो दादा, मी करतो तुला एक 5 मिनिटात. reduce the turns of the आर्मेचर वाइंडिंग. तुम्हाला आर्मेचर वाइंडिंगचे टर्न्स, त्यानंतर स्टेटर वाइंडिंगचे टर्न्स हे कमी करावे लागतील. सो दॅट दी पॉवर फॅक्टर गेट्स इम्प्रूव्ड ड्यू टू रिडक्शन इन रिएक्टन्सेस अँड दी आर्मेचर वाइंडिंग. ओके, तुम्हाला काय करावं लागेल, तर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायचा असेल तर रिएक्टन्सेस कमी करावे लागतील. मग रिएक्टन्सेस कमी करणं म्हणजेच काय, तर वाइंडिंगचे टर्न्स कमी करणं. सो वाइंडिंगचे टर्न्स कमी करावे लागतील. जेवढे तुम्ही काय होईल, नाही तर अदरवाईज जर तुम्ही वाइंडिंगचे टर्न्स कमी केला तर एमएमएफ कमी होईल, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स कमी झाला तर कशावर त्याचा इफेक्ट होईल, विच अफेक्ट्स ऑन दी टॉर्क अँड स्पीड ऑफ दी मोटर. स्पीड आणि टॉर्क वर इफेक्ट होईल आणि तो होऊ नये म्हणून काय करावं लागेल आपल्याला, यू हॅव टू adjust the ratio of the stator turns and rotor turns. स्टेटर टर्न आणि रोटर टर्न्सचा रेशिओ तुम्हाला मॅच करावा लागेल. सो दॅट काय होईल, स्टेटर आणि रोटर टर्न्सचा रेशिओ मॅच केला, सो देअर विल बी अ इंड्युस्ड ईएमएफ इन रोटर विच बिकम सेम अँड दी speed and torques not get affected because of change in the reactance of motor, reactance of the stator winding. So this is about the AC series motor. So what is the difference, main difference? So we have to use a laminated core type structure. You have to reduce the turns of field winding, and another is, so these are the main things. So for that purpose, the DC motor cannot directly use as a AC series motor, but you have to do some modifications such that the losses takes place in motor gets reduced. So this is the circuit diagram of DC series motor, where one is the field winding, another is the compensated winding, and another is armature winding. So this is about the DC series motor. Next is universal motor. So constructionally, DC series motor, AC series motor, and this universal motor, all are same, but the size of this universal motor, which is comparatively less compared to the AC series motor. So universal motor म्हणजे खरं तर AC series मोटरच आहे, पण त्याच्यामध्ये तिची साईज जी आहे तर ती साईज काय असते, किंवा रेटिंग जे आहे ते कमी असतं, साईज जी आहे ती लहान असते. कशाची, तर युनिव्हर्सल मोटरची. अँड युनिव्हर्सल मोटर विच इज यूज्ड ॲज अ low cost motor in domestic appliances. So at no load, this motor attains its speed beyond the limit, which is exponential in growth, and it attains the speed such that the accident can be caused.
म्हणजे ही एवढ्या हायर स्पीडला जाते की काय होतं त्याच्यामध्ये त्या मोटरचा नो लोडला ऍक्सिडेंट पण होऊ शकतो. सो दिस मोटर विच इज युज्ड विथ दी लोडिंग, ही जी मोटर आहे ही काय करतो आपण, विच इज युज्ड विथ दी लोडिंग, कंटिन्युअस लोडिंग, तिला कंटिन्युअस लोडच लागतो, लोडवरच आपण ती मोटर वापरू शकतो. सो डिफरन्स, बेसिक डिफरन्स तुमच्या लक्षात आला असेल. So universal means this works on AC as well as DC. This same motor can be used for application which works on the AC supply or application which works on the DC supply. So applications of universal motor. So universal motors are used in vacuum cleaners when where actual motor speed is the load speed. So other applications which is कुठे वापरतो अजूनही बरं तर मिक्सर साठी वापरतो आपण, घरामधला जो मिक्सर असतो त्याच्यासाठी वापरतो, ड्रिल मशीन साठी वापरतो वगैरे वगैरे. ओके, सो विथ दिस I will conclude my today's lecture. So we will take a lecture on tomorrow also. सो तुम्ही काय करायचंय तर सगळ्या मोटरचे कॅरेक्टरिस्टिक, सिंगल फेज मधल्या सगळ्या मोटरचे कॅरेक्टरिस्टिक्स एका कागदावर लिहा आणि ते मी उद्या बघणार आहे. आणि दुसरी गोष्ट जरा मला सांगा, आपली परीक्षा आपण कधी घेणार आहोत, आज की उद्या, बोला.